गवंड्यासोबत शरीर संबंध, कामाच्या ठिकाणी सेटिंग, जंगलात नग काम क्रीडा, पुढे घडले भयंकर. अनैतिक संबंधाचा मार्ग विनाशाकडेच नेणारा असतो. तरीही काही लोक त्या मार्गावर चालत असतात. संसार, पती, मुले असले तरी काही वेळा एखाद्या महिलेचा पाय घसरतो आणि ती रसातळाला जाते. असाच काहीसा प्रकार कोल्हापूर जिल्ह्यामध्ये घडलेला आहे. एका महिलेचा शिर नसलेला मृतदेह ती बेपत्ता झाल्यापासून तब्बल 21 दिवसांनी सापडला. ती कोण याचा शोध पोलिसांनी घेतला तर ती त्या गावातील बेपत्ता झालेले विवाहिता असल्याचे उघड झाले. पुढे तिचे गावातीलच एका तरुणाशी अनैतिक संबंध असल्याची माहिती मिळाली. त्या तरुणाचा शोध घेतला असता तो गायब झालेला होता आणि घटना घडलेल्या दिवसापासून त्याचा मोबाईलही बंद असल्याचे दिसून आले. मग मात्र पोलिसांचा संशय बळावला. अखेर पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले आणि एका दुर्दैवी घटनाक्रम उघडकीस आला. या धक्कादायक घटनेचा सविस्तर वृत्तांत पुढे पाहण्या अगोदर जर तुम्ही या चॅनेलवर जर नवीन असाल तर प्लीज आपल्या ह्या मराठी चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा. भडगाव तालुका गडहिंग्लज येथील प्रवीण चंद्रकांत चिंचेवाडी वय वर्ष 34 हा गवंडी काम करत असे. गवंडी असल्याने तो परिसरातील अनेक बांधकामे घेत होता. या कामासाठी त्याला मजुरांची गरज भासत असे. हाताखाली माल करून देण्यासाठी तसेच सोबत काम करण्यास मजूर आणि गवंडी त्याला लागत असत. कमी वयातच त्याने गवंडी कामामध्ये चांगला जम बसवल्यामुळे त्याच्याकडे कामेही चांगली येत होती. याच गावामध्ये राहणारी सौ सुनीता संजय केसरकर वय वर्ष 40 ही बांधकामाच्या मजुरीवर जात असे. ती विवाहिता आणि 2 मुलांची आई होती. ती मजुरीच्या कामासाठी प्रवीणकडे आलेली होती. त्याने तिला आपल्याकडे काम दिले. कामाच्या निमित्ताने दोघांचे रोज बोलणे चालणे होऊ लागलेले होते. अविवाहित असलेला आणि तिशी गाठत असलेला प्रवीण स्त्री सुखापासून वंचित होता. त्याची भुकेली नजर महिलांच्या शरीरावर फिरत होती. सुनीतावरही त्याची नजर पडली. तो तिच्याशी जास्तच लगट करू लागला. सुरुवातीला दुर्लक्ष करणाऱ्या सुनीताच्या हा सगळा प्रकार लक्षात आलेला होता. तो तिला चांगले पैसे देऊ लागला होता. हळूहळू तिचाही पाय घसरला. तो अविवाहित होता, चांगली कमाई करत होता आणि आपुलकी दाखवत असल्यामुळे तिचा त्याच्यावर विश्वास बसलेला होता. तो तिला आधार वाटू लागला. येथेच ती चुकली. तिची वाट चुकली आणि प्रवीणने डाव साधला. दोघांच्यामध्ये अनैतिक संबंध सुरू झाले. कामावरून परत येताना निर्जन ठिकाणी जाऊन ते संबंध ठेवू लागले. त्याने तिला आयुष्यभर तुला सांभाळीन असे आश्वासन दिले. त्याच्यावर विश्वास ठेवून तिने त्याच्याशी संबंध ठेवले. गेले 5-6 वर्ष त्यांचे संबंध होते. चोरी छुपे हा सगळा खेळ चाललेला होता. दरम्यान 3 वर्षांपूर्वी प्रवीणचे लग्न झाले. तेव्हापासून तो सुनीताला टाळू लागला. याचा सुनीताला धक्का बसला. आपल्याला आयुष्यभर सांभाळण्याचे वचन देणाऱ्या प्रवीणने आता रूप बदलल्याने ती संतापली होती. मग दोघांच्यामध्ये भांडण सुरू झाले. प्रवीणचे लग्न झाल्यानंतर त्याने हे संबंध कमी करण्याचा प्रयत्न केला, पण सुनीता त्याचा पिच्छा सोडत नव्हती. तो भेटायला येत नसल्याने आणि खर्चाला पैसे देत नसल्याने ती प्रवीणला धमकावत होती. तू भेटायला आला नाहीस तर आपल्या दोघांच्यातील अनैतिक संबंधाची माहिती घरी सांगून बदनामी करेन, ती ब्लॅकमेल करू लागली. तिने आपल्या घरामध्ये सगळे सांगितले तर आपली बदनामी होईल, संसार मोडेल अशी भीती त्याला वाटत होती. दरम्यान त्याला एक मुलगी झाली. एकीकडे संसार बहरत गेलेला होता तर दुसरीकडे सुनीताच्या धमक्या वाढत होत्या. तिच्या त्रासातून सुटका करून घेण्यासाठी त्याने एक प्लॅन आखला. त्याने तिला कॉल केला आणि भेटायला बोलवले. दिनांक 18 जानेवारी रोजी त्याने तिला भेटायला बाजारात येण्यास सांगितले. ती तिथे आल्यानंतर त्याने तिला मोटारसायकलवर घेतले आणि निर्जन स्थळी नेले. तिथे प्रेम करण्याच्या बहाण्याने तिला जवळ घेतले आणि दुसऱ्या क्षणी तिचा घात केला. त्याने तिचा गळा जोरात आवळण्यास सुरुवात केली. ती तडफडू लागली, पण त्याने पकड सैल केली नाही. काही वेळातच तिचा मृत्यू झाला. ती ठार झाल्यानंतर तो उठला. त्याने तिचा मोबाईल बंद करून हिरण्यकेशी नदीजवळ झुडपात टाकून दिला. तसेच तिच्या अंगावरचे दागिने काढून घेतले आणि ते गावातील एका सराफाला 70,000ला विकून तो पसार झाला. चंदगड, गोवा, हुबळी, तुमकूर, बंगळुरू करून गावातील वातावरण कसे आहे याची माहिती तो घेत होता. इकडे दिनांक 18 जानेवारी
2026 रोजी सुनीता संजय केसरकर आठवडी बाजाराला जातो म्हणून घरातून बाहेर पडली होती, पण ती परतलीच नाही. तिच्या मोठ्या मुलाने सगळीकडे चौकशी केली, तिचा शोध घेतला, पण आपली आई परतली नसल्याने दुसऱ्या दिवशी म्हणजे दिनांक 19 जानेवारी 2026 रोजी गडहिंग्लज पोलीस ठाण्यामध्ये आई बेपत्ता असल्याची वर्दी दिली. गडहिंग्लज पोलिसांनी सुनीताचा मोबाईल नंबर घेऊन त्यावर संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, पण संपर्क होत नव्हता. पोलिसांनी बऱ्यापैकी चौकशी केली तेव्हा त्यांना समजले की गडहिंग्लजच्या आठवडी बाजारासाठी सुनीता केसरकर हिने बँकेतून 2,500 रुपये काढले होते. तसेच तिने बाजार देखील केलेला होता, पण त्यानंतर ती कुठे गेली हे मात्र समजू शकले नाही. पोलिसांनी त्यांच्या परीने सुनीता केसरकरचा शोध घेतला. बुधवार दिनांक 11 फेब्रुवारी 2026 रोजी महागाव मोसेवाडीच्या दरम्यान घंटीचा झरा नावाच्या ओढ्याच्या पात्रामध्ये शिर नसलेला आणि उजव्या पायाची हाडे दिसत असलेला अज्ञात महिलेचा मृतदेह आढळून आला. महागावच्या पोलीस पाटलांनी त्या संदर्भामध्ये गडहिंग्लज पोलिसांना ही वर्दी दिली. गडहिंग्लज पोलीस ठाण्यामध्ये मृताची नोंद झाली. पोलीस उपनिरीक्षक हनुमंत नाईक, महिला कॉन्स्टेबल अंजली पाटील व फॉरेन्सिक लॅबच्या पथकाने घटनास्थळी धाव घेतली. मिसिंगची तक्रार दिल्यामुळे केसरकर कुटुंबियांना देखील मृतदेह बघण्यास सांगितले. केसरकर कुटुंबाने मृतदेह पाहताच त्यांना धक्काच बसला. मृतकाचे चप्पल, साडी आणि हातावरील बांगड्यावरून सुनीता केसरकरची ओळख पटली. नातेवाईकांनी तिच्या हातातील काळ्या दोऱ्यांवरून मृतदेह सुनीता यांचाच असल्याचे सांगितले. फॉरेन्सिक लॅबच्या पथकाने घटनास्थळीच मृतदेहाची उत्तरे तपासणी करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात दिला. सुनीता केसरकरचा मृतदेह तब्बल 25 दिवसांनी सडलेल्या अवस्थेमध्ये मिळाला होता. त्यावर शिर नव्हते, डोक्याची गवटी आणि हनुवटी बाजूला पडली होती. डोक्याचे केस काटेरी झुडपामध्ये अडकले होते. याचाच अर्थ जंगली श्वापदांनी मृतदेहाचे लचके तोडले असावेत असा संशय विच्छेदन केलेल्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी व्यक्त केला. हे असले तरी ते एकटीच अशा निर्जन स्थळी कशी काय गेली? शिवाय नातेवाईकाच्या म्हणण्यानुसार मंगळसूत्र, कानातील सोन्याचे झुबे, तिचा मोबाईल या साऱ्या वस्तू घटनास्थळावरून गायब असल्याने हा घातपाताचा संशय व्यक्त करून जिल्हा पोलीस प्रमुख योगेश कुमार गुप्ता यांनी LCBचे पोलीस उपनिरीक्षक सुशांत चव्हाण यांना तातडीने जाऊन तपास करण्याचा आदेश दिला. उपनिरीक्षक सुशांत चव्हाण, गडहिंग्लजचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर पाटील व त्यांच्या पथकाने तपास चालू ठेवला. सुनीता यांच्या मोबाईलवर संपर्क झालेल्या 8 जणांसह त्यांच्या जवळच्या काही मैत्रिणींचीही पोलिसांनी कसून चौकशी केली असता सुनीता आणि गावातील गवंडीत काम करणारा प्रवीण चंद्रकांत चिंचेवाडी, वय वर्षे 34, राहणार भडगाव, तालुका गडहिंग्लज, जिल्हा कोल्हापूर यांच्यातील अनैतिक संबंध उघडकीस आले. ज्या दिवशी सुनीताचा मृतदेह सापडला त्या दिवसांपासूनच प्रवीण चिंचेवाडी मोबाईल बंद करून कुठेतरी गायब झाल्याचे निदर्शनास आले. मृतदेह सापडला पण खुनाचा छडा लागलेला नाही. ही माहिती मिळाल्यानंतर तो निवांतपणे गावात आला. दिनांक 14 फेब्रुवारी 2026 रोजी प्रवीण भडगावमध्ये येणार असल्याची बातमी पोलिसांना समजली. त्यानुसार दिनांक 14 फेब्रुवारी 2026 रोजी प्रवीणच्या मुसक्या ओवल्या. LCB आणि गडहिंग्लज पोलिसांनी कसून चौकशी केली असता त्याने कबुली दिली. या घटनेचा अधिक तपास गडहिंग्लज पोलीस करत आहेत.